हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी आलेली आहे जोशी मार्केटमध्ये आणि मी तुम्हाला दाखवणार आहे जोशी मार्केटमध्ये आता कुठल्या नवीन गोष्टी आलेल्या आहेत। सध्या आपण आहोत सध्या फर्स्ट फ्लोअरला। याच्या खालच्या फ्लोअरला पार्किंग आहे, तर पार्किंगचा इथे इश्यू होत नाही। ही समोरून एंट्रन्स आहे, त्याच्याच बाजूला हे असे शॉप्स आहेत आणि आता इथून वरती जायला रस्ता आहे। याच्या समोरून आपल्याला जायचं आहे वरती। या वरच्या फ्लोअर वरती सगळे तुम्हाला कपडे मिळतील, डेली वेअरचे, फॅन्सी सगळं काही मिळून जाईल। जॅकेट, श्रग आणि खूप एकदम मिनिमम कॉस्ट आहे त्याची 100, 200, 150 बस असंच। स्कर्टमध्ये खूप छान व्हरायटी होती, शर्ट्समध्ये छान व्हरायटी होती, नाईट ड्रेसेसमध्ये तर खूप सुंदर सुंदर कॉट सेट आलेले होते। त्यानंतर हे पैजामाज आणि फॅन्सी टॉप्स जेवढे पण आता लेटेस्ट ट्रेंडमध्ये आहे ते सगळं तुम्हाला इथे मिळेल। तर काही स्पेसिफिक जे शॉप्स आहेत तर त्या शॉपमध्ये तुम्हाला छान असे टॉप आणि ट्रेंडी गोष्टी मिळतील आणि काही शॉप आहे जिथे तुम्हाला डेली वेअरचं मिळेल सगळं। तर मी तुम्हाला ते सगळं दाखवते। सो हे जे कलरफुल टॉप्स आहेत त्याच्यामध्ये काही ट्रेंड्सचे टॉप असतात, खूप सारे वेगवेगळे टॉप राहतात जे इथे 150 आणि 100च्या रेंजला मिळतात। जे ट्रेंड्समध्ये म्हणा किंवा मॅक्समध्ये म्हणा थोडं जास्त रेंज राहते। त्यानंतर पॅन्ट्सची रेंज इथे होती 150, 200, 100 पासून पॅन्ट्स मिळतात, शॉर्ट्स पण 100 पासून मिळतात। तर क्वालिटी तुम्हाला जी आहे ती चेक करून घ्यावी लागेल। नेक्स्ट आणखीन आपण पुढे आलो तर इथे क्लचरचे, ज्वेलरीचे शॉप्स होते, बँगल्सचे शॉप्स होते, काही नवीन ओपन झालेले। पण आपण आता सध्या स्पेसिफिकली आपण कपड्यांचं दुकान बघतोय, तर म्हणून मग मी तुम्हाला कपड्यांवरतीच फोकस ठेवते। आणखीन इथे जॉगर्स वगैरे खूप छान आलेले होते। आता पावसाळा स्टार्ट झालेला आहे आणि त्यासाठी असे जे टॉप्स आणि पॅन्ट्स, लेगिंग्स आहेत आणि पैजामा आहेत हे खूप परफेक्ट आहेत। कारण असे जे फुल पॅन्ट्स लागतात ना ते पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्येच आपण यूज करतो मोस्टली, आणि शॉर्ट्स आपण समरमध्ये यूज करतो। तर तशी भरपूर व्हरायटी होती आणि 3/4 मध्ये पण खूप व्हरायटी होती। इकडे टॉपमध्ये तुम्हाला क्रॉप टॉप, श्रग, आणखीन टँक टॉप हे सगळं भेटून जाईल आणि हे सगळ्यांची रेंज 150 आणि 100 अशीच होती। मग एकदम फॅन्सीमध्ये 250, 300 अशी रेंज वाढत जाते। आता पुढे आपण आलेलो आहोत, जो मी लास्ट ब्लॉग पोस्ट केला होता तर ती लाईन जी थोडीशी कव्हर करायची राहिली होती तिकडे। तर काही शॉप्स आता आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करू, म्हणजेच हा पार्ट 2 असणार आहे। तर या गोष्टी आपण कव्हर केल्या होत्या, इयरिंग्सचा स्टॉल वगैरे। सो आता आपण थोडं पुढे जाऊयात आणि इथनं आपलं राहिलं होतं बघायचं। सो आता मी तुम्हाला काही शॉप्स दाखवते की तुम्ही कुठून काय घेऊ शकता या रोडवरून। क्वालिटी खूप छान होती इथली पण आणि जोशी मार्केटची पण। क्वालिटीमध्ये मला काहीही डिफरन्स वाटला नाही। इथले काही जे शॉप्स आहेत तिथे तुम्हाला बार्गेनिंग बिलकुलच नाही म्हणतील ते लोक, आणि काही शॉप्समध्ये होते, पण तुम्ही एकदा ट्राय करा सगळीकडे म्हणण्याचं आणि मग जर रेडी झालं कोणी तर ठीक आहे। आता हे जे मी तुम्हाला टॉप दाखवते हे खूप ब्युटिफुल असं मिनी आणि मिकी माऊसचं टॉप होतं आणि याची क्वालिटी पण छान होती। जसं त्याच्यावरती लिहिलेलं आहे ऑसम, तर ऑसम क्वालिटी होती। तुम्हाला फक्त इथे ना शोधावं खूप लागते, खूप चांगलं व्यवस्थित एक कपडा बघावा लागतो, तेव्हाच तुम्हाला चांगलं काहीतरी इथे भेटेल। नाहीतर मग जोशी मार्केटमध्ये लावलेले असतात डायरेक्ट कपडे, तिथे काही असे ठेवलेले नसतात, त्याच्यामुळे तुम्ही लगेच बघू शकता। देन इथे मला वन पीसची व्हरायटी खूप छान वाटली, कॉटनमध्ये, रियॉनमध्ये छान होते। काही फॅब्रिक एकदम छान नव्हते पण कोणाकोणाला चालतात तसे फॅब्रिक। देन पेप्लम टॉप अगेन आता ट्रेंडमध्ये आले आहेत आणि त्याची पण ह्यूज व्हरायटी होती। बटरफ्लाय टॉप होते, टँक टॉप होते, फुल स्लीव्जमध्ये होते, मेश टॉप होते, असं प्रत्येक पॅटर्न इथे अवेलेबल होतं आणि खूप सुंदर कलेक्शन इथलं होतं। मी तुम्हाला शॉप्सचा ॲड्रेस दाखवते, जेवढे पण शॉप्स आपण आता कव्हर केले आहेत त्याचा, तसं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे। आणि तुम्हाला जर जास्त एकदम डिटेल्ड पाहिजे असेल तर तुम्ही फर्स्ट पार्ट बघून घ्या। आता हे जे मी तुम्हाला दाखवत आहे ना, तर इथे या शॉपमध्येच असे प्रिंट एवढे सुंदर होते ना कार्टूनचे, खूप छान होते। त्याच्यानंतर इथे ह्यूज व्हरायटी होती व्हाईटमध्ये, खूप सुंदर कपडे होते व्हाईटचे, खूप छान टॉप वगैरे। देन शर्ट्स वगैरेमध्ये पण खूप व्हरायटी होती आणि सगळं 100, 150 या रेंजमध्ये होतं, जे मला खूप छान वाटलं। आणि हे बघा इथे जे हे तुम्हाला शर्ट्स दिसत आहेत ना, हे तुम्ही एकतर क्रॉप शर्ट पण याच्यामध्ये होते आणि नॉर्मल शर्ट पण होते। तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर सॉफ्टमध्ये तुम्ही याचा छान कॉट सेट रेडी करून घेऊ शकता, घरी घालू शकता डेली वेअरच्या हिशोबाने, किंवा छान वॅकेशनसाठी पण यूज करू शकता। देन अगेन
हे टॉप होते इथे काही लावलेले, याच्यामध्ये काही काही टॉप तर तुम्हाला पॅडेड पण भेटून जाणार. फक्त मी जसं सांगते तुम्हाला की तुम्हाला शोधावं लागेल, एकदम व्यवस्थित एक एक कपडा बघावा लागेल, त्याच्यानंतर घ्यावा लागेल. आणि इथले जे शॉपकीपर्स आहेत ना ते खूप हेल्पफुल आहेत. ते तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवणार व्यवस्थित, मग तुम्ही घ्या किंवा नका घेऊ, इट्स अप टू यू. देन इथे ना बीच वेअरचे वन पीसेस खूप सुंदर होते, छान असे फ्लोरल प्रिंटमध्ये. जर तुम्हाला कुठनं तरी घ्यायचंच आहे आणि व्यवस्थित रेंजमध्ये पाहिजे तर मला असं वाटतं की ह्या स्ट्रीट शॉपवरनं घ्यायला पाहिजे. आणि याचा ॲड्रेस बघा आता कसा आहे, हे समोरून मी तुम्हाला जो लास्ट ब्लॉगमध्ये दाखवला तिथनं तुम्ही या आणि बस समोरचे 2-3 शॉप सोडले की तिसरं वगैरे शॉप आहे यांचं. आणि खूपच सुंदर व्हरायटी वाटली मला इथली. देन अगेन आपण समोर आलो की असा इथे खुशी बुटीक म्हणून शॉप आहे. यांच्याकडे पण व्हरायटी छान होती, पण यांच्याकडे ना प्राईस थोडी हाय होती. क्वालिटी पण खूप छान होती, प्रिंट्स खूप छान होत्या. प्रिंट मला जोशी मार्केटपेक्षा पण जास्त चांगल्या इथल्या वाटल्या. पण याच्याकडे प्रॉब्लेम एक होता की जोशी मार्केटमध्ये हेच जे पॅन्ट आहेत हे 200ला आणि 150 अशा रेंजमध्ये आहे, डिफर ऑन क्वालिटी. पण इथे सेम तशाच पॅटर्नची म्हणजे तशाच टाईपची क्वालिटी आहे, पण इथली रेंज आहे 250 आणि ते बार्गेन करायला रेडी नाही आहेत. मला इथले 2-3 जे पॅन्ट आहेत ते आवडले होते, पण त्यांचं असं होतं की आम्ही बार्गेन नाही करणार, म्हणजे फिक्स प्राईस. पण जर जोशी मार्केटची आणि इथली क्वालिटी सेमच असेल तर मी फक्त प्रिंटसाठी पैसे एक्स्ट्रा नाही देणार. बाकी ॲज युअर चॉईस, तुम्हाला वाटत असेल की खूप सुंदर प्रिंट आहेत तर तुम्ही देऊ शकता. पण इथल्या ज्या 250 आणि 200च्या लोअर्स होत्या त्या आणि जोशी मार्केटमधल्या 200च्या लोअर्स याच्यामध्ये काहीही फरक नव्हता, सेम क्वालिटी होती. तुम्ही जाऊन एकदा चेक करू शकता. देन इथे अगेन क्रॉप टॉपमध्ये खूप व्हरायटी आलेली होती. त्यानंतर हे जे तुम्हाला वन पीसेस दिसत आहेत हे सगळे तुम्हाला ऑनलाईन मिळून जातील, मिशोवरती, फ्लिपकार्टवरती आणि त्याच्यावरती इव्हन याच्यापेक्षा कमी रेंजमध्ये मिळतील. इथे ते खूपच जास्त प्राईस कोट करत होते, 800, 700 अशी, जे तुम्हाला मिशोवरती 400, 300, 500 या रेंजपर्यंत मिळून जातील. जर तुम्हाला हे पॅटर्न, ही स्टाईल पूर्ण अमरावतीमध्ये कुठे नसेल मिळत आणि फक्त ऑनलाईनच अवेलेबल असेल आणि तुम्हाला अर्जंट असेल त्यावेळी तुम्ही इथनं परचेस करू शकता. अदरवाईज हे बिलकुलच वर्थ इट नाही आहे. 800ला हा ड्रेस, याच्यापेक्षा किती सुंदर आणि ब्युटिफुल ड्रेसेस मिळतात. आणि जर आपण स्ट्रीट शॉपिंग म्हणतोय तर स्ट्रीट शॉपिंगमध्ये आपण 800ला आणि अशी क्वालिटी तर बिलकुलच आपण घ्यायला नाही पाहिजे. म्हणून मी तुम्हाला हे शॉप रिकमेंड नाही करणार. तुम्ही यापेक्षा दुसरे जे शॉप्स आहेत, मी तुम्हाला सुरुवातीचे शॉप दाखवलेले आहेत आपल्या पार्ट 1 मध्ये, तो व्हिडिओ जाऊन बघा आणि तिथनं तुम्ही टी शर्ट, वन पीस किंवा कुठलीही गोष्ट तुम्ही त्या दुकानातनं परचेस करू शकता. तिकडे थोडी प्राइस कमी आहे, क्वालिटी सेम आहे, पॅटर्न सेम आहे, सो तुम्ही ते घेऊ शकता. इथनं आम्ही गेलो पॅन्टॅलून्समध्ये, तिथे सँडल वगैरे बघितल्या, ते परचेस केलं. त्यानंतर आलो इकडे कॉर्नर वडापावला. इकडे आम्ही वडापाव टेस्ट केला अँड मला एवढा पण काही छान वाटला नाही, फक्त हाईप आहे याची खूप. पण अमरावतीमध्ये बेटर आहे, अमरावतीमध्ये याच्यापेक्षा चांगलं नाही मिळू शकत, सो ठीक आहे हे. पण मुंबईच्या वडापावची टेस्ट याला मिळणार नाही. मी काय शॉपिंग केली हे तुम्हाला दाखवते. हा एक पॅन्ट घेतला आहे मी, हा घेतला मी जोशी मार्केटमधनं फॉर ₹100, जो खूप सॉफ्ट आहे आणि खूप क्यूट प्रिंट आहे. त्यानंतर एक हे क्लचर घेतलं ₹40ला अँड हा शॅम्पू मी आता यूज करणं बंद केला आहे, बट माझ्या फ्रेंडला हवा होता सो मी तिच्यासाठी आणला आहे तो. पण मी एक हेअर स्ट्रेटनिंगवरती किंवा माझ्या हेअर्सवरती व्लॉग बनवेल की कोणते प्रोडक्ट यूज करायला पाहिजे, मला काय बेनिफिट झाला किंवा नाही झाला कुठले प्रोडक्ट यूज करून, ते सगळं सांगेल. देन हे मी एक टँकटॉप घेतलेला आहे, ब्रालेट पॅटर्नमध्ये आहे हे, जे तुम्ही जिमला किंवा नॉर्मल पण स्टाईल करू शकता विथ दिस जॅकेट. आणि असा होता माझा आजचा हॉल किंवा आजचा व्लॉग. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला असे व्हिडिओज बघायला आवडतील का, आणखीन मी अमरावतीतल्या कुठल्या शॉप्समधले व्हिडिओ करायला पाहिजे जे तुम्हाला बघायला आवडतील, हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर, स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह. थँक्यू.